Hello everyone, am I audible? Yes, ma'am. अच्छा, आपले गॅस लॉस स्टार्ट झाले होते का? हा क्वेश्चन आपला झाला होता युनिट अँड कन्व्हर्जन्स आणि आय थिंक आपल्याला गॅस लॉस स्टार्ट करायचे होते. एम आय करेक्ट? टेल मी लास्ट टॉपिक काय आपण पाहिलं होतं. गॅस लॉस हे झाले होते का? ठीक आहे. येस, मला आठवतंय यातले आपण काही काही क्वेश्चन्स पण पाहिले होते आणि गॅस लॉज आपण स्टार्ट केलं होतं, आठवतंय मला. डेन्सिटी इज प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. बॉईल्स लॉ आपल्याला झाला होता. चार्ल्स लॉ आपल्याला स्टार्ट करायचं होतं. ठीक आहे, चार्ल्स लॉ पासून आपण स्टार्ट करूयात. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ चार्ल्स लॉ. काय असतो आता चार्ल्स लॉ? बघा, चार्ल्स लॉ काय सांगतोय. आता इथे तुम्हाला तो एक सिलेंडर दिसतोय, त्याच्यामध्ये गॅस आहे आणि हीट जर दिली तर काय होणार आहे? हिटिंगमुळे तो जो पिस्टन आहे तो अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह झालेला आहे. म्हणजेच आता व्हॉल्यूम इन्क्रीज झालंय. इन्क्रीज द टेम्परेचर, व्हॉल्यूम ऑल्सो इन्क्रीजेस. सो ह्याला आपण काय म्हणतोय? चार्ल्स लॉ. ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज होतंय, व्हॉल्यूमसुद्धा इन्क्रीज होतोय. सो टेम्परेचर आणि व्हॉल्यूम ह्यांचं रिलेशन कसं आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आणि ह्यावेळेस आपण कॉन्स्टंट काय ठेवलं आहे? तर प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. प्रेशर इज कॉन्स्टंट. बघा आलं इथे. त्याच्यानंतर मग चार्ल्सचं इथं तुम्हाला पिक्चर, अलेक्झांडर चार्ल्स. At a constant pressure, the volume of a given mass of gas is directly proportional to absolute temperature. What do you mean by absolute temperature? Absolute temperature म्हणजे काय? तर केल्विन मधलं टेम्परेचर. ठीक आहे. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. व्हॉल्यूम डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन रिमूव्ह केलं, त्याच्याऐवजी आला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. सो काय इक्वेशन मिळालं? व्हॉल्यूम इज इक्वल टू के इंटू टी. व्ही बाय टी इज इक्वल टू काय इक्वेशन मिळालं? के. हिन्स V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2. इनिशियल व्हॉल्यूम, इनिशियल टेम्परेचर ह्यांचा रेशो कुणाच्या इक्वल असणार आहे? फायनल व्हॉल्यूम, फायनल टेम्परेचरच्या रेशोच्या इक्वल असणार आहे. बिकॉज V बाय टी इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू. ठीक आहे. मग इमॅजिन द हायड्रोजन गॅस इन अ व्हेसल ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. आता तो जो व्हेसल दिलं आहे तुम्हाला, भांडं दिलेलं आहे, त्या भांड्यामध्ये सपोज हायड्रोजन गॅस आहे असं इमॅजिन करा. देन काय होतं? आता तुम्ही 0 डिग्री सेल्सिअसला आता टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर काय झालं? तो पिस्टन अजून थोडा वरच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह झाला, म्हणजेच व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आता इन्क्रीज 1 डिग्रीपासून अजून तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं, अजून व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. जस्ट दे हॅव शोईंग यू. ते तुम्हाला हे काय शो करतात आहे की जसं जसं मी टेम्परेचर वाढवतोय तसं तसं व्हॉल्यूमसुद्धा इन्क्रीज होत जातं आहे. 0 डिग्री सेल्सिअस टू 1 डिग्री सेल्सिअस. मग 0 डिग्रीला व्हॉल्यूम होतं V0 आणि 1 डिग्रीला व्हॉल्यूम आहे V1. तर मग V1 इज इक्वल टू काय येईल? V0 प्लस 1 अपॉन 273 इंटू V0.
आता कन्व्हर्जन त्यांनी केलेलं आहे कारण डिग्री सेल्सिअस आहे. सो डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागेल? केल्विनमध्ये करावं लागेल. त्याच्यासाठी तो 1/273चा फॅक्टर आला आहे. फायनल व्हॉल्यूम, इनिशियल व्हॉल्यूम, इन्क्रीज इन व्हॉल्यूम. मग त्याच्यावरून काय लक्षात येतं आहे तर त्यांनी इथे डेरिवेशन करून दाखवलं आहे तुम्हाला. ह्या डेरिवेशनचा फक्त सिम्पली मिनिंग काय आहे की जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज करत चाललो आहे व्हॉल्यूमसुद्धा इन्क्रीज होत चाललेलं आहे. मग टेम्परेचर आणि व्हॉल्यूममधलं रिलेशन हे पूर्ण एक डेरिवेशन आहे जे की आपल्याला एवढं यूज नाही आहे. म्हणजेच व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचर शुड बी इन केल्विन. ठीक आहे. 0 डिग्री सेल्सिअस टू 273 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन 273मध्ये करायचं आहे. मग व्हॉल्यूम 273 काय येईल तो रेशो ह्याचा आपल्याला यूज नाही आहे. बघा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन चार्ल्स लॉचं. व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचं केल्विनमध्ये असेल तर काय होणार आहे? जर जेवढं जास्त टेम्परेचर तेवढं जास्त व्हॉल्यूम. हाय टेम्परेचर हाय व्हॉल्यूम. टेम्परेचर कमी केलं व्हॉल्यूम पण कमी होणार आहे. ठीक आहे. टेम्परेचर डिक्रीजेस व्हॉल्यूम डिक्रीजेस. सो तुम्हाला न्यू पॉईंट तो मिळाला. आता परत टेम्परेचर डिक्रीजेस व्हॉल्यूम अजून डिक्रीज होणार. अजून टेम्परेचर डिक्रीज करत जा व्हॉल्यूम डिक्रीज होत जाणार. सो हा प्लॉट आपण असा एक्स्ट्रा प्लॉट करतो ओरिजिनकडे. टेम्परेचर कशात आहे तर केल्विनमध्ये आहे आणि ह्याला आपण म्हणतो आयसोबार. आयसोबार का म्हणतो? कारण हा ग्राफ आपण ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर ड्रॉ केलेला आहे. सो ज्यावेळेस आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवतो त्यावेळेस त्या ग्राफला काय म्हणायचं? आयसोबार म्हणायचं. ओके. आता हे लो प्रेशरचे ग्राफ, हाय प्रेशरचे ग्राफ. व्हॉल्यूम वर्सेस टी. आता स्मॉल टीचा मिनिंग टाईम नाही. बघा बऱ्याच वेळा म्हणजे फिजिक्समध्ये किंवा 99.9% स्मॉल टीचा मिनिंग असतो टाईम आणि कॅपिटल टीचा मिनिंग असतो टेम्परेचर इन केल्विन आणि स्मॉल टी म्हणजे टाईम इन सेकंड. बट इथे स्मॉल टीचा मिनिंग आहे टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. टेम्परेचर बघा डिग्री सेल्सिअसमध्ये आहे. 0 डिग्रीपासून ती स्केल चालू झालेली आहे आणि जर टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये असेल तर ग्राफचं नेचर कसं असतं तर इंटरसेप्ट ग्राफला असतो. ग्राफ ओरिजिनमधून पास होत नाही. हा एक डिफरन्स आहे जो की तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. टेम्परेचर जर केल्विनमधून असेल तर ग्राफ ओरिजिनमधून पास होईल. टेम्परेचर जर डिग्री सेल्सिअसमध्ये असेल तर ग्राफचं जे इक्वेशन आहे ते y=mx+c टाईपचं इक्वेशन तयार होतं आणि त्याच्यामुळे ग्राफ हा इंटरसेप्ट फॉर्ममध्ये असतो डिग्री सेल्सिअसमध्ये. क्वेश्चन्स आय थिंक हे क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले होते की 23.4 डिग्री सेल्सिअस आहे आणि मग तो बलून आणि तिथं व्हॉल्यूम आहे V1 2 लिटर. टेम्परेचर T1 23.4 डिग्री सेल्सिअस. त्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं आहे कारण आपल्याला ॲब्सोल्यूट टेम्परेचर पाहिजे. मग रेशो V1/T1 = V2/T2. तो फॉर्म्युला वापरून तुम्ही V2 फाइंड आउट करू शकता. अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ V1/T1 = V2/T2. सो V2चा आन्सर तुम्हाला मिळून जाईल. क्वेश्चन At a constant atmosphere pressure 2 moles of oxygen gas at 298 Kelvin occupies 49 dm3. dm3 व्हॉल्यूमचं युनिट आहे. व्हॉल्यूम आहे 49 dm3 आणि टेम्परेचर दिलं आहे 298 केल्विन. तर 400 केल्विनला किती? सो आय थिंक हा सुद्धा क्वेश्चन आपण सॉल्व केला. ॲट अ कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजेच इट इज अ चार्ल्स लॉ. अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ V1/T1 = V2/T2 हे आपण पाहिलं होतं. नेक्स्ट एक व्हॉल्यूम दिलं. एक फ्लास्क आहे. त्या फ्लास्कचं व्हॉल्यूम आहे 0.25 dm3.
What volume of air will be displaced from the flask if it is heated from 300 Kelvin to 360 Kelvin. आता इनिशियल टेम्परेचर 300 केल्विन, फायनल इज 360. किती व्हॉल्यूम डिस्प्लेस होईल किंवा किती व्हॉल्यूम चेंज होईल. सो फायनल व्हॉल्यूम तुम्हाला विचारला आहे V2 मायनस V1. त्याच्यासाठी आधी V2 फाइंड आउट करावा लागेल. मग V2साठी V1/T1 इज इक्वल टू V2/T2 फॉर्म्युला वापरून आधी V2 फाइंड आउट करा. वन्स यू नो द V2 देन यू कॅन फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन देम. कारण तुम्हाला किती व्हॉल्यूम डिस्प्लेस झालं आहे हे विचारलेलं आहे. सो V2चं आन्सर आलं. टोटल व्हॉल्यूम ऑफ द फ्लास्क इज 0.35. न्यू व्हॉल्यूम आहे 0.3. सो यू हॅव टू सबस्ट्रॅक्ट V2 मायनस V1. सो 0.05नी तो जो पिस्टन आहे तो असा डिस्प्लेस झालेला आहे तेवढ्या व्हॉल्यूमनी. MCQ. अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर इन ॲन आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस असेल तर काय कॉन्स्टंट असणार आहे? टेल मी. आयसोबारिक प्रोसेस म्हणजे काय? बार कशाचं युनिट आहे? Pressure. प्रेशर. आणि प्रेशर काय असणार आहे मग? कॉन्स्टंट. आयसोचा मिनिंग काय असतो? सेम किंवा कॉन्स्टंट. सो प्रेशर इज कॉन्स्टंट. नेक्स्ट आहे गे-लुसॅक्स लॉ. अकॉर्डिंग टू गे-लुसॅक्स लॉ, ठीक आहे, ऑब्झर्व द फिगर्स केअरफुली अँड गिव्ह युअर एक्सप्लेनेशन. हां ठीक आहे. जर आता आपण हीट दिली तर काय होईल? हीट दिलंय तर प्रेशर इंक्रीज होतंय. बघा तिथले प्रेशर सुरुवातीला दोनच इकडे पिस्टनच्या वरती असे दोनच मॉलिक्युल्स दिलेत. तर दोन मॉलिक्युलने प्रेशर कमी प्रेशर आहे बघा वाढत चालले. पिस्टनच्या वरती तिथे वाढत चालले. लेस नंबर ऑफ कोलिजन्स. इकडे मोर नंबर ऑफ कोलिजन्स आणि इकडे थर्डमध्ये जास्त नंबर ऑफ कोलिजन्स होतात. ते इन्क्रीजिंग द टेम्परेचर काय इन्क्रीज होतं आहे? व्हॉल्यूमसुद्धा किंवा प्रेशरसुद्धा इन्क्रीज होतं आहे. इन मोर मॉलिक्युल्स हिटिंग द वॉल्स ऑफ कंटेनर. टेम्परेचर इन्क्रीज केलं की काय होतं आहे? मोर नंबर ऑफ मॉलिक्युल्स हीट होतात आहे आणि त्या हिटिंगमुळे काय होतं आहे? ते जे कंटेनर आहे त्या कंटेनरची साईज वाढत चालली आहे. इंडिकेट्स द इन्क्रीज इन अ प्रेशर. प्रेशर काय होतं आहे? इन्क्रीज होतं आहे. व्हॉल्यूम इन्क्रीज झालेलं दिसतंय का? तर नाही. तिघांचं व्हॉल्यूम सेम आहे. बघा तिघं पण पिस्टनची लेवल, ही जी लेवल आहे ना, आता आय डोंट नो हा ॲरो दिसतोय का नाही माऊसचा. ही जी लेवल आहे ही लेवल सगळ्यांची सेम आहे. म्हणजेच काय? एक मिनिट. हां बघा जर कॉन्स्टंट व्हॉल्यूम ठेवतोय. आता इथे पेनचा यूज नाही करता येते त्याच्यामुळे ते दिसणार नाही. पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट दिसतंय. पिस्टन असं वरती मूव वगैरे नाही झाला. पिस्टन आहे त्या पोझिशनवरच आहे किंवा सिलेंडरचं व्हॉल्यूम सेम आहे. फक्त प्रेशर इन्क्रीज होतं आहे. कशामुळे प्रेशर इन्क्रीज होतं आहे? तर टेम्परेचर दिलं आहे. टेम्परेचर दिल्यामुळं मॉलिक्युल्स एकमेकांवर हीट व्हायला एकमेकांशी जास्त कोलाईड करायला लागलेत आणि ते कोलाईड करता करता त्यांचं काय झालेलं आहे तर प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे. मग प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. Gay-Lussac's law state that at a constant volume, pressure of given mass of gas is directly proportional to absolute temperature. So pressure is directly proportional to temperature आणि व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट्स आहेत. सो आपल्याला काय मिळेल? P/T इज इक्वल टू कॉन्स्टंट. देअरफॉर P1 T1 इज इक्वल टू P2 T2 इज इक्वल टू P3 T3.
ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, प्रेशर वर्सेस टी, पासिंग थ्रू ओरिजिन. जास्त टेम्परेचर असेल त्यावेळेस जास्त प्रेशर, टेम्परेचर कमी केलं की प्रेशर पण कमी झालं. सो पासिंग थ्रू ओरिजिन असा हा ग्राफ असणार आहे. आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर त्याला आयसोकोरिक प्रोसेस म्हणतात. ठीक आहे. क्वेश्चन्स. अ ग्लास कंटेनर इज सील्ड विथ अ गॅस ॲट 0.8 ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट 25 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला प्रेशर दिलेलं आहे, P1 ची व्हॅल्यू दिली आहे, T1 ची पण व्हॅल्यू दिली आहे. P1 दिले 0.8 आणि P2 दिले, T1 दिले 25 डिग्री सेल्सिअस. P2 ची व्हॅल्यू दिली आहे 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि तुम्हाला विचारलं टेम्परेचर ऑफ द सिलेंडर. मग T2 विचारलेलं आहे. अ ग्लास कंटेनर इज सील्ड. ग्लासचं कंटेनर सील्ड आहे म्हणजेच पिस्टन पण नाही आहे, ग्लासचं कंटेनर सील्ड आहे म्हणजेच व्हॉल्यूम कॉन्स्टंट. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर गे-लुसॅक लॉ काय सांगतो? गे-लुसॅक लॉ P1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 अपॉन T2. 2 अपॉन 2 इंटू 298 अपॉन 0.8. सो आन्सर येईल. सगळ्या व्हॅल्यूज केल्विनमध्ये कन्वर्ट केलेल्या आहेत. अकॉर्डिंग टू गे-लुसॅक लॉ. नो हे तर क्वेश्चनच नीट कळत नाही आहे तो. नेक्स्ट आहे ॲव्होगॅड्रोज लॉ. ॲव्होगॅड्रोज लॉ काय सांगतो बघा. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा मोल्स. ॲव्होगॅड्रो स्टेट दॅट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर आणि प्रेशर जर आपण कॉन्स्टंट ठेवलं तर काय होतंय? इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजेच ते व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स ह्यांच्यातलं रिलेशन कसं आहे तर व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स ह्यांच्यातलं रिलेशन कसं आहे तर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. प्रेशर अँड टेम्परेचर कॉन्स्टंट, नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. सो नंबर ऑफ ॲव्होगॅड्रोज नंबर इज कॉन्स्टंट. सो व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणू शकतो किंवा नंबर ऑफ मोल्स म्हणू शकतो. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन. एन इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि मास व्हेरिएबल्स. बघा, प्रेशर आणि मास जर कॉन्स्टंट ठेवलं तर ते जर प्रेशर आणि व्हॉल्यूम व्हेरिएबल्स आहेत. टेम्परेचर आणि मास जर कॉन्स्टंट ठेवलं तर बॉइल्स लॉ तयार होतो. प्रेशर आणि व्हॉल्यूम तर मग बॉइल्स लॉ. व्हॉल्यूम आणि टेम्परेचर जर कॉन्स्टंट ठेवलं, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर जर व्हेरिएबल्स असतील तर तो तयार होतो. प्रेशर आणि मास कॉन्स्टंट ठेवलं तर तयार होतो चार्ल्स लॉ. आणि प्रेशर आणि टेम्परेचर जर व्हेरिएबल असतील तर त्यावेळेस व्हॉल्यूम आणि मास कसं असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. तो तयार होतो गे-लुसॅक लॉ. आणि व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स व्हेरिएबल्स आहेत त्यावेळेस प्रेशर आणि टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. तो तयार होतो ॲव्होगॅड्रोज लॉ. ठीक आहे. व्हेरिएबल कोण आहे आणि कॉन्स्टंट्स कोण आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बॉइल्स लॉमध्ये व्हेरिएबल्स. बॉइल्स लॉ कशाचं रिलेशन देत आहे? प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. प्रेशर व्हॉल्यूममधलं रिलेशन. त्यावेळेस टेम्परेचर आणि मास म्हणजेच नंबर ऑफ मोल्स कसे आहेत तर कॉन्स्टंट आहेत. चार्ल्स लॉ काय सांगतं? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमधलं रिलेशन. मग ज्यावेळेस व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमधलं रिलेशन कळतं त्यावेळेस ते झाले व्हेरिएबल्स. कॉन्स्टंट कोण आहेत मग? प्रेशर आणि मास. ह्या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग ह्या चारही लॉचा जर इक्वेशनचा यूज केला तर अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ काय मिळतंय? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1/P. अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. आणि अकॉर्डिंग टू ॲव्होगॅड्रोज लॉ व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन. ह्या तिन्ही लॉजला कंबाईन करून आपण काय लिहू शकतो बघा? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर इंटू नंबर ऑफ मोल्स अपॉन P.
व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/p. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर अँड एन. मग ते काय इक्वेशन तयार झालं? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स बट इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू पी. आणि मग आता हे डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन रिमूव्ह केलं, ह्याच्याऐवजी एक गॅस कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केला आणि तो गॅस कॉन्स्टंट आहे आर. आणि आपल्याला इक्वेशन काय मिळालं? NT/P. हा पी जर आपण इकडे घेऊन गेलो, तो सध्या डिनॉमिनेटरला आहे, इकडे मल्टिप्लिकेशन केल्यावर काय मिळेल आपल्याला? PV = nRT. आणि ह्यालाच आपण म्हणतो आयडियल गॅस इक्वेशन. क्लिअर आहे? हे डेरिवेशन पेपरला 4 मार्कला विचारलं जातं, 3 मार्क्सच्या वगैरे क्वेश्चन्समध्ये. डिराईव्ह द आयडियल गॅस इक्वेशन. ह्या इक्वेशनमध्ये कुणाला काही डाऊट्स आहेत का? तुम्हाला जर वाटत असेल की मी ह्याच्यावर एकदा हे इक्वेशन सांगावं तर मी सांगते. चलो, कोई बात नहीं. बट ये कौन सा फोल्डर ओपन है? मैथ्स का फोल्डर है. केम 1, केम 2 2 व्हिडिओ, PS के प्रकार. अच्छा, दोन 1:26 डेटवरून लक्षात आलं. सो काल न्यू इयर स्टार्ट झालं आहे. आय होप तुम्ही सगळ्यांनी काही ना काहीतरी ठरवलं असेल. असं म्हणतात बऱ्याच वेळा की काही लोक की न्यू इयर आलंय म्हणजे काय नाही, फक्त एक दिवस वेगळा, एक नवीन वर्ष सुरू झालंय, त्याने काय फरक पडणार आहे. बट एवढं निगेटिव्ह कधी राहायला नाही पाहिजे. न्यू इयर स्टार्ट होत आहे तर डेफिनेटली लाईफमध्ये खूप नवीन नवीन गोष्टी होणार असतात. ज्यावेळेस न्यू इयर स्टार्ट होतं, तुम्ही जर थोडंफार बिलीव्ह करत असताल युनिवर्स किंवा ग्रह तारे वगैरे ह्याच्यावर, आय नो वी आर अ सायन्स स्टुडंट्स, बट बऱ्याच गोष्टी चेंज होत असतात. आणि त्याच्यामुळे न्यू इयरमध्ये आपलंसुद्धा एक नवीन प्रवास चालू होत असतो. मग हा प्रवास चालू होत असताना आपण थोडंसं विचारलं पाहिजे स्वतःला की काय काय आपल्याला चेंजेस करायचे आहेत, कसे चेंजेस करायचे आहेत, अजून मी नवीन वर्षामध्ये मला काय पाहिजे, मला काय करायचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला माहीतच नसतं की आपल्याला काय पाहिजे, काय करायचं आहे, माझ्या नवीन वर्षाचे काय गोल्स आहेत. मग ह्या गोलला मी 2 ह्याच्यामध्ये डिवाईड करू शकते का, की जूनपर्यंत माझं हे गोल असणार आहे, जूननंतर पुढच्या 6 महिन्याचं हे असणार आहे. मग 6 महिन्याचा प्लॅन तयार असेल तर त्याला 1-1 महिन्यामध्ये कसं कन्वर्ट करायचं. सो ह्याचं थोडंसं तुम्ही विचार केला पाहिजे नवीन वर्षाच्या निमित्ताने. आणि फक्त विचार करून नाही, जेव्हा पण एखादी गोष्ट तुम्ही विचार करत असता त्यावेळेस ती लिहायची, राईट डाऊन करायची. राईट डाऊन केल्याने मग आपल्याला अजून क्लिअरिटी येते, नेमकी काय हवं आहे, कसं हवं आहे. सो डेफिनेटली ते करा. एक छान बोर्ड म्हणजे बनवा की त्या बोर्डवर लिहून ठेवा की व्हॉट यू हॅव टू डू और व्हॉट यू हॅव टू अचीव इन दिस न्यू इयर. ह्या न्यू इयरमध्ये मला काय काय अचीव करायचं आहे. छोट्यातली छोटी जरी गोष्ट असेल तरी पण ती लिहून काढा, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे दिस इज रिअली इम्पॉर्टंट, नेसेसरी आहे. आणि आता तुम्ही 12वीत जाताय तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे की रोज मला ॲटलिस्ट एवढा अभ्यास करायचा आहे. मग तेवढा अभ्यास करण्यासाठी मला किती वाजता उठावं लागेल, किती वाजता झोपावं लागेल, माझं दिवसभराचं शेड्यूल काय असणार आहे, मला किती मार्क्स पाडायचे आहेत. प्रत्येकाला असं जर वाटतच असतं ना की 10thपेक्षा थोडे अजून जास्त मार्क पडले तर घरचे सगळेच खुश होणार आहेत. सो तसं सगळ्या गोष्टी तुम्ही आता न्यू इयर्सच्या निमित्ताने केल्या पाहिजेत. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ज्या गोष्टी आपण ठरवतोय ह्याच्यासाठी आपल्याला गायडन्स हवा आहे अजून डिटेलमध्ये, तर तुम्ही कॉल करू शकता, कॉलवर बोलू शकता. तुम्ही जर टाईम टेबल बनवला असेल तर त्या टाईम टेबलचा फोटो काढून पाठवू शकता. असं टाईम टेबल केलं आहे तर काय वाटतं मॅडम, ह्याच्यात काय चेंजेस केले पाहिजे, कसे चेंजेस केले पाहिजे. म्हणजे जरी तुम्ही ऑनलाईनच्या मोडमध्ये असलात तरी
ह्या सगळ्या डिजिटल गोष्टींचा मोबाईलचा यूज करून आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोतच. सो तुम्ही जर टाईम टेबल बनवलं नसेल तर ते टाईम टेबल बनवा, ते पाठवा नेहमी. म्हणजे बेसिकली जर इयर असेल तर त्या इयरला 2 पार्ट्समध्ये जर तुम्ही ब्रेक केलं तर 6 मंथ असं आपण ब्रेक करू शकतो. आणि ह्या 6 मंथचं 1 टार्गेट, आता फॉर एक्झाम्पल तुमचे 2च टार्गेट आहेत ह्या वर्षामध्ये, पहिल्या 6 महिन्याचं जे टार्गेट आहे त्याला मग 1 मंथमध्ये कसं ब्रेक करता येईल, 1 1 1 1 1 असे 6 महिन्यात हे पहिलं टार्गेट समजा कसं कंप्लीट करता येईल वगैरे, असं टाईपने तुम्ही करू शकता. मोस्ट ऑफ द तुमचं टार्गेट हेच असलं पाहिजे की 12thला चांगले मार्क्स मिळवणं, त्याच्यासाठी अभ्यास करणं. बाकी सगळ्या तर आता तुमच्यासाठी सेकंडरी थिंग्स आहेत. सो आपल्याला बघायचं आहे PV = NRT, आयडियल गॅसचं इक्वेशन, त्याचं डेरिवेशन. सो डेरिवेशन काय आहे, किती स्टेप्स आहेत डेरिवेशनच्या, फक्त 4 ते 5 स्टेप्स आहेत. डेरिवेशन्समध्ये लक्षात कसं ठेवणार, डेरिवेशन काय केलेत, डेरिवेशनमध्ये लॉज यूज केलेत. पहिल्यांदा वापरला आहे बॉईल्स लॉ. बॉईल्स लॉचं म्हणणं काय तुम्हाला माहिती आहे, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. मग प्रेशरच्या टर्म्समध्ये लिहूयात किंवा व्हॉल्यूमच्या टर्म्समध्ये लिहिलं तरी काय होईल, व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. हे झालं अकॉर्डिंग टू बॉईल्स लॉ. सेकंड, अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ काय सांगतं, चार्ल्स लॉ, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. सो हे झालं चार्ल्स लॉ. त्याच्यानंतर गे-लुसॅक लॉ, गे-लुसॅक नाही, त्याच्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे ॲव्होगॅड्रोज लॉ. हे 3च लॉज यूज करायचे आहेत. अकॉर्डिंग टू ॲव्होगॅड्रोज लॉ, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. हे 3 लॉजवरून मग आपण काय एक इक्वेशन लिहू शकतो बघा, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल कुणाला आहे, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स, म्हणून लिहिलं NT. आणि व्हॉल्यूम कशाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल येतं, प्रेशरला, म्हणून मी इथं डिनॉमिनेटरमध्ये काय लिहिलं, प्रेशर. सो व्हॉट आय गॉट, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स अँड टेम्परेचर बट इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. सो V = प्रपोर्शनॅलिटीचं साईन काढून टाकलं, एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट यूज केला. आता दरवेळेस K यूज करतो आपण, ह्यावेळेस R का यूज केला, कारण इथे आपल्याला PV = NRT हे प्रूव्ह करायचं आहे. आणि ह्या इक्वेशनमध्ये R गॅस कॉन्स्टंट आहे, गॅस कॉन्स्टंट म्हणतात ह्याला. K ऐवजी R हा सिम्बॉल दाखवला, एवढाच तो फरक आहे. त्या Rला गॅस कॉन्स्टंट म्हणतात. इक्वेशन काय मिळालं, RNT. हां, त्याची व्हॅल्यू किती असते? हां सांगते मी. त्याला आपल्याला अजून डेरेव वगैरे करायचं आहे की त्याच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतात, कुठल्या युनिटमध्ये कुठली व्हॅल्यू असते, ह्याला आपण म्हणतो. हे इक्वेशन कसं लिहिता येईल, मग प्रेशर इथं डिनॉमिनेटरला इकडं गेल्यावर होईल मल्टिप्लिकेशन, PV = काय मिळालं मग आपल्याला NRT. आणि हेच आपल्याला डिराईव्ह करायचं होतं. सो झालं का 5 स्टेपमध्ये, 4 स्टेपमध्ये. पहिल्यांदा बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक लॉ नाही लिहायचा. आता का नाही लिहायचं गे-लुसॅक लॉ, आपल्याला सगळं कशाचं पाहिजे, व्हॉल्यूमचं रिलेशन, इकडे पण आहे व्हॉल्यूमचं रिलेशन आणि इथे पण व्हॉल्यूमचं रिलेशन. गे-लुसॅक लॉ कुणाचं रिलेशन देतो, गे-लुसॅक लॉ काय सांगतो, प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. पण प्रेशरचं नाही पाहते आपल्याला, व्हॉल्यूमचे रिलेशन्स पाहिजेत. मग व्हॉल्यूम कुठल्या कुठल्या लॉमध्ये आहे, तर बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगॅड्रोज लॉ. मग आपण व्हॉल्यूमसाठी लिहिणार P इकडे डिनॉमिनेटरला आहे, इकडे आल्यावर तो मल्टिप्लाय होईल, तुम्हाला इक्वेशन मिळून जाईल. 4 स्टेपमधलं फक्त डेरिवेशन आहे, विच इज व्हेरी सिम्पल. नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ R, गॅस कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज. सो आता आपल्याला ते पाहिजे बघा. आता P1, V1, T1 आणि नंबर ऑफ मोल्स, P2, V2, नंबर ऑफ T2 आणि नंबर ऑफ मोल्स. P1, V1 =
RT1, कारण व्हेरिएबल्स आहेत प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. P2 V2 इज इक्वल टू NRT2. मग NR इज इक्वल टू काय मिळेल, P1 V1 अपॉन T1. इकडे पण NR इज इक्वल टू काय मिळेल, P2 V2 अपॉन T2. NR नंबर ऑफ मोल्स आणि गॅस कॉन्स्टंट दोन्ही, म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर एक कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळेल. म्हणून आपण काय लिहू शकतो, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. कधी, जर नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट असतील तर. ठीक आहे, क्लिअर आहे हे जनरल गॅस इक्वेशन. नेक्स्ट आता डेन्सिटी आणि मोलार मासचं कसं रिलेशन आहे. आता हेही मी तुम्हाला डेरिवेशन सांगते इथे. डेन्सिटी अँड मोलार मास. डेन्सिटी अँड मोलार मास. सगळ्यात पहिल्यांदा बघा, मोलार मास आपल्याला नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला माहिती आहे. नंबर ऑफ मोल्स सांगता येईल का कोणाला. नंबर ऑफ मोल्स N इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो. नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड आउट करतो क्विकली. मास इन ग्रॅम अपॉन मोलार मास. येस करेक्ट, मास अपॉन मोलार मास. ठीक आहे, मास अपॉन मोलार मास. तर बघा आता माससाठी मी स्मॉल m लेटर यूज करते आणि मोलार माससाठी कॅपिटल M. सो मला N ची व्हॅल्यू काय मिळाली, N इज इक्वल टू स्मॉल m अपॉन कॅपिटल M. स्मॉल m म्हणजे मास, कॅपिटल M म्हणजे मोलार मास. आता मला माहिती आहे प्रेशर इंटू व्हॉल्यूम PV इज इक्वल टू NRT. मग प्रेशर अपॉन व्हॉल्यूम, प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू Nच्या ठिकाणी मी काय लिहू शकते, मास अपॉन मोलार मास RT ॲज इट इज. ठीक आहे, आता हा जो व्हॉल्यूम आहे, हा व्हॉल्यूम जर मी इकडं घेऊन आले तर मला इक्वेशन काय मिळेल, प्रेशर इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास आणि व्हॉल्यूम RT. मास अपॉन व्हॉल्यूम कशाचा फॉर्म्युला आहे रे, ह्या मास अपॉन व्हॉल्यूमला मी कशाने सबस्टिट्यूट करू शकते, मास अपॉन व्हॉल्यूम. येस करेक्ट, मास अपॉन व्हॉल्यूम डेन्सिटी. मग इक्वेशन काय तयार होईल, प्रेशर इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम डेन्सिटी डिवाइड बाय मोलार मास इंटू RT. मला इक्वेशन पाहिजे डेन्सिटी आणि मोलार मासमधलं. मी मोलार मासला इकडे घेऊन जाते. प्रेशर इंटू मोलार मास इज इक्वल टू काय मिळालं मला, डेन्सिटी इंटू RT. अजून काय लिहू शकते मी, डेन्सिटी इज इक्वल टू प्रेशर अपॉन RT आणि मोलार मास. मग मला रिलेशन, जर प्रेशर जर कॉन्स्टंट असेल, प्रेशर, टेम्परेचर, R तर कॉन्स्टंट आहे, हे तिघं पण जर कॉन्स्टंट असतील तर मी काय लिहू शकते, डेन्सिटी इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू मोलार मास. म्हणजेच मला काय मिळतंय, डेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलार मास. कळालंय हे इक्वेशन कुठून आलंय. तुमच्या पेपरला MCQ मध्ये क्वेश्चन येतो, डेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलार मास, कसं काय एक्सप्लेन करा. सो तुम्हाला हे लिहावं लागतं. व्हेरी सिम्पल. सगळ्यात पहिल्यांदा कुठला फॉर्म्युला लिहिला, नंबर ऑफ मोल्सचा. ओके, मग नंबर ऑफ मोल्स काय असतं, मास अपॉन मोलार मास. ठीक आहे, मग आपण आयडियल गॅसचं इक्वेशन वापरलं. हे कुठलं इक्वेशन आहे, आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT. मग मी काय लिहिलं, Nच्या जागी, नंबर ऑफ मोल्सच्या जागी काय लिहिलं, मास अपॉन मोलार मास. इकडे व्हॉल्यूम मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे आल्यावर डिनॉमिनेटरमध्ये. का तर मला डेन्सिटी पण कुठेतरी पाहिजे ना, मग डेन्सिटी कुठेतरी रोलमध्ये आली पाहिजे, इक्वेशनमध्ये डेन्सिटी कुठेतरी आली पाहिजे. मग मास अपॉन व्हॉल्यूम काय झालं, डेन्सिटी अपॉन मोलार मास इंटू RT. ह्या इक्वेशनला थोडंसं रिअरेंज केलंय, इक्वेशनचं जरा मेकअप केलाय, इकडं तिकडे इक्वेशनला फिरवलंय. काय केलं, मग आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने इक्वेशनला तयार केलं. आपल्याला हेडिंग काय दिलती, डेन्सिटी आणि मोलार मासमधलं रिलेशन पाहिजे होतं. मग बनवलं, डेन्सिटी इज इक्वल टू काय मिळालं, प्रेशर अपॉन RT
इंटू मोलार मास. मग ह्याच्यावरून मला काय कळते, प्रेशर जर कॉन्स्टंट असेल, आर तर तसाही गॅस कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. टेम्परेचर पण जर कॉन्स्टंट असेल तर प्रेशर आणि टेम्परेचर जर कॉन्स्टंट असतील तर डेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, मोलार मासला. क्लिअर आहे? कुणाला काही डाऊट आहे ह्या इक्वेशनमध्ये? नो मॅम. ओके, व्हॉट अबाउट अदर्स? आज फक्त नाही, हां आहेत. बाकीच्यांना कळालंय का इक्वेशन? लेट मी नो. येस, ओके, ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक. So number of moles, mass upon molar mass, PV is equal to nRT. n ला सबस्टिट्यूट केलंय. सेम ते आपण जे शिकलोय तेच. आय वॉन्ट टू सॉल्व द MCQ. हां, MCQ बघा. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज. कुठला लॉ आहे हा? बॉइल्स लॉ आहे का, चार्ल्स लॉ आहे का, ॲव्होगॅड्रोज लॉ आहे का, नन ऑफ दिस? काय वाटतं, काय सांगितलंय बघा, नीट आठवा. टेम्परेचर अँड प्रेशर इज कॉन्स्टंट. टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल आहेत. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कुठला लॉ आहे सांगा? सगळ्यात शेवटचा लॉ. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू Avogadro's law. Avogadro's law. Yes, correct. So correct option is C. गॅस कॉन्स्टंट बद्दल इन्फॉर्मेशन. नेचर ऑफ गॅस कॉन्स्टंट. इन ऑर्डर टू अंडरस्टँड द सिग्निफिकन्स ऑफ आर, लेट्स एक्झामाइज द नेचर ऑफ क्वांटिटीज इन द आयडियल गॅस इक्वेशन. आर मीन्स गॅस कॉन्स्टंट, PV अपॉन NT. P stands for pressure, V stands for volume, N means moles and T means temperature. Now pressure is force per unit area. मग प्रेशरचं युनिट काय असणार आहे? न्यूटन. ठीक आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग प्रेशरच्या इथे आता भरपूर ह्याने दाखवले, लेंथचा स्क्वेअर इंटू व्हॉल्यूम, लेंथचा क्यूब. मग काय उरेल? मोल्स टेम्परेचर. लेंथचा स्क्वेअर, लेंथचा क्यूब कॅन्सल. काय उरेल? फोर्स इंटू लेंथ. फक्त फोर्स इंटू लेंथ. फोर्सचं युनिट न्यूटन, मग लेंथचं युनिट मीटर, असं ते घेऊन सगळं दाखवतील तुम्हाला. मोल्सचं युनिट मोल आणि टेम्परेचरचं युनिट T. मग R इज इक्वल टू, मग हां बघा, तुम्हाला जर फिजिक्समधल्या काही कन्सेप्ट क्लिअर असतील तर फोर्स इंटू लेंथ, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय रे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एखाद्या ऑब्जेक्टला तुम्ही फोर्स लावताय आणि ती ऑब्जेक्ट मग एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवर जाते, म्हणजेच तुम्ही काय करताय? पाण्याचा ग्लास इकडून उचलला, फोर्स लावून तिकडे ठेवून दिला, म्हणजेच तुम्ही काय केलं? वर्क. फोर्स इंटू लेंथ, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काय असते? वर्क असतं. सो R इज इक्वल टू वर्क अपॉन मोल्स इंटू टेम्परेचर, फोर्स इंटू लेंथ, वर्क किंवा एनर्जी म्हणतो आपण. सो R रिप्रेझेंट वर्क डन पर डिग्री पर मोल. वर्क कॅन बी एक्सप्रेस इन डिफरंट युनिट्स. मग वर्कचे वेगवेगळे युनिट्स असतात. सो न्यूमेरिकल व्हॅल्यूज पण आरच्या वेगवेगळ्या असतात. केस 1, वेन प्रेशर इज एक्सप्रेस्ड इन ॲटमॉस्फिअर अँड व्हॉल्यूम इज एक्सप्रेस्ड इन लिटर. मग आरचं युनिट काय असेल? ठीक आहे, बघा. 1 ॲटमॉस्फिअर व्हॉल्यूम, 1 व्हॉल्यूम जर लिटरमध्ये असेल तर 1 मोल व्हॉल्यूम किती, 1 मोल गॅस किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतं? तर 22.4 लिटर. म्हणून व्हॉल्यूमच्या ठिकाणी 22.4 ठेवलं आहे. बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की 1 लिटर का नाही ठेवलं? तर 1 मोल गॅसचा 1 मोल किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करत असतो? 22.4 लिटर. म्हणून व्हॉल्यूमच्या ठिकाणी काय ठेवलंय? 22.4 ठेवलंय. आणि टेम्परेचर किती ठेवलंय? तर 273. सो आरची व्हॅल्यू किती येणार? 0.08205. ठीक आहे.
ह्यात कुणाला काही डाऊट आहे का? No, ma'am. No, ma'am. एक मिनिट हा. गिव मी अ 1 minute. ठीक आहे. नेक्स्ट आहे आरची व्हॅल्यू एस आय युनिट. जर प्रेशर जर न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये ठेवलं, व्हॉल्यूम जर मीटर क्यूबमध्ये असेल, तर आर इज इक्वल टू प्रेशर पी व्ही अपॉन एन टी, प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये ॲट एस टी पीच्या कंडिशन्स 1 ATM म्हणजेच 101,325 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 मोल किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतं? 22.4 लिटर. पण आता आपण एस आय युनिट ठेवतोय, सो लिटरचं कन्वर्जन मीटर क्यूबमध्ये करून घेतलं. 1 मोल आणि 273 केल्विन, सो ही व्हॅल्यू होती 8.314 जूल पर केल्विन पर मोल. म्हणजे आता मी तुम्हाला इझी ह्याच्यामध्ये सांगू का, जर पटकन आपल्याला समजून घ्यायचं असेल. एवढं आपल्याला काय करायचं आहे बघा. आरच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतात. आरच्या वेगवेगळ्या कुठल्या व्हॅल्यूज असतात? तर आर आहे गॅस कॉन्स्टंटच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतात. बेसिकली गॅस कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय? आपल्याला आयडियल गॅस माहिती आहे, पी व्ही इज इक्वल टू NRT. सो आरसाठी इक्वेशन काय बनेल? प्रेशर इंटू व्हॉल्यूम डिवाइड बाय एन आणि टी. प्रेशर इंटू व्हॉल्यूम. आता हे तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून हे एक्स का काय असं म्हणून मी प्रेशरच लिहिते, पी व्हीच लिहिते, पी व्ही अपॉन एन टी. मग आता केस वनमध्ये आपण काय करतोय बघा, सगळे एस आय युनिट वापरा, एस आय युनिट्सचा यूज करा. जर एस आय युनिटचा यूज केला तर बघा, प्रेशरचं एस आय युनिट काय असतं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं. आणि व्हॉल्यूमचं एस आय युनिट काय असतं? तर मीटर क्यूब असतं. बाकी नंबर ऑफ मोल्सचं एस आय युनिट मोल. आणि टेम्परेचरचं एस आय युनिट काय असतं? तर केल्विन असतं. आणि आता आरची व्हॅल्यू कुठे फाइंड आउट केली आहे? तर ॲट एस टी पी कंडिशन. एस टी पी कंडिशन आहे. एस टी पी कंडिशन जर असेल तर ॲट एस टी पी, तुम्हाला माहिती आहे एस टी पी कंडिशन काय असते? एस टी पी कंडिशन ॲट एस टी पी प्रेशर किती असतं? 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. आणि व्हॉल्यूम नंबर ऑफ मोल्स आपण किती कन्सिडर केलेत? तर 1 मोल कन्सिडर केलेत. मग 1 मोल किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करत असतं? ॲट एस टी पी 1 मोलचं व्हॉल्यूम असतं 22.4 लिटर. ठीक आहे. मग आपल्याला एस टी पी कंडिशन माहिती आहे. एस टी पी कंडिशनला प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर असतं आणि व्हॉल्यूम किती असतं? तर 22.4. पण आपल्याला ATM नको आहे, आपल्याला लिटर नको आहे, कारण आपल्याला एस आय युनिट्स पुट करायचे आहेत. एस आय युनिट्स पुट करायचे आहेत. मग आपल्याला ATMचं कन्वर्जन न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये करावं लागेल. प्रेशर तर 1 ATM असतं ॲट एस टी पी. मग 1 ATM इज नथिंग बट 101,325 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग ही व्हॅल्यू आपण पुट करणार. व्हॉल्यूम किती असतं ॲट एस टी पी? 22.4 लिटर असतं. पण आपल्याला लिटर नको आहे, मीटर क्यूबमध्ये. मग 22.4 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. सो ह्या व्हॅल्यू आपण जर पुट केल्या तर आरचं इक्वेशन काय तयार होईल? आर इज इक्वल टू काय असतं? पी व्ही अपॉन एन टी. प्रेशरची व्हॅल्यू 101,325 इंटू 101,325 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. व्हॉल्यूम 22.4 इंटू 10⁻³
मीटर क्यूब आणि नंबर ऑफ मोल्स किती असतात ॲट STP 1 मोल आणि टेम्परेचर 273 केल्विन. ह्या पूर्ण ह्याचं जर तुम्ही रेशोचा आन्सर काढलं तर हे येईल 8.314 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इथं मीटर (-2) आहे, इथं मीटर क्यूब आहे, तर मग काय उरणार फक्त न्यूटन इंटू मीटर. हा जो मोल आहे हा मोल जर वरती आला तर काय होईल मोल इनवर्स आणि केल्विन जर वरती आला तर काय होईल केल्विन इनवर्स. ठीक आहे. आणि न्यूटन इंटू मीटर, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच त्याला आपण म्हणत असतो वर्क आणि वर्कचं SI युनिट काय असतं जूल. मग काय तयार झालं 8.314 मोल इनवर्स केल्विन इनवर्स. हे काय झालं SI युनिट कशाचं गॅस कॉन्स्टंटचं. दुसरं युनिट काय असू शकतं तुम्ही नॉर्मल व्हॅल्यूज ठेवलेल्या आहेत. नॉर्मल व्हॅल्यूज कुठल्या केस 2 नॉर्मल व्हॅल्यूज ठेवल्या आहेत. प्रेशरची व्हॅल्यू ठेवली आहे 1 ATM आणि व्हॉल्यूम ठेवलेला आहे 22.4 लिटर आणि नंबर ऑफ मोल्स ठेवलेत 1 मोल कारण आपण 1 मोलसाठी फाइंड आउट करतोय आणि टेम्परेचर ठेवलंय 273 केल्विन. ही जर व्हॅल्यू तुम्ही ठेवल्या तर मग आरचं इक्वेशन काय बनेल R इज नथिंग बट प्रेशर व्हॉल्यूम अपॉन NT. प्रेशर ठेवलंय 1 ATM, व्हॉल्यूम ठेवलंय 22.4 लिटर आणि नंबर ऑफ मोल्स ठेवलेत 1 मोल आणि टेम्परेचर ठेवलंय 273 केल्विन. सो इक्वेशन काय तयार होईल हे पूर्ण जर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघितलं तर आन्सर येतं 0.0820. युनिट काय राहिलं ATM लिटर पर मोल पर केल्विन, पर मोल पर केल्विन. ठीक आहे. आता ATM इंटू लिटरला जूल म्हणू नका, जूल कधी येतं जर SI युनिट असेल तर. आणि केस 3 मध्ये काय केलेलं आहे जूलला आरची जी व्हॅल्यू आहे R इज इक्वल टू 8.314 जूल पर मोल पर केल्विन. ही जी व्हॅल्यू आहे ह्या व्हॅल्यूला कॅलरीमध्ये कन्वर्ट केलं तर R इज इक्वल टू 2 कॅलरी पर मोल पर केल्विन येतं. सो ही कॅलरीमध्ये 2 आन्सर येतं. ॲटमॉस्फिअर लिटरमध्ये जर असेल तर 0.0820 आणि जूलमध्ये जर व्हॅल्यू घ्यायची असेल तर 8.314. क्लिअर आहे का लेट मी नो. मग आरचे कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या R म्हणतो माझे एवढ्या व्हॅल्यूज आहेत 8.314 SI युनिट जूल पर मोल पर केल्विन. ठीक आहे. दुसरी व्हॅल्यू 0.0802 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन, पर मोल पर केल्विन. आणि तिसरी व्हॅल्यू आहे 2 कशामध्ये कॅलरी पर मोल पर केल्विनमध्ये, कॅलरी पर मोल पर केल्विन. ठीक आहे. क्लिअर आहेत ह्या सगळ्या व्हॅल्यू. लेट मी नो क्लिअर आहेत का. Yes, ma'am. कॅलरीमध्ये 2 कॅलरी पर मोल, 2 कॅलरी पर मोल पर केल्विन. सो एवढ्या भरपूर व्हॅल्यू आहेत बट तुम्हाला मी ज्या 3 सांगितल्या आहेत त्याच लक्षात ठेवायच्या आहेत कारण त्याच बऱ्याच वेळा विचारल्या जातात. ठीक आहे. सो थांबूयात आज आपण इथे. मॅम प्लीज मागच्या लेक्चरचे आणि या लेक्चरचे पण PPT ग्रुपवर सेंड कराल का. हां मी सांगितलंय तसं बनकर सरांना. मी पुन्हा एकदा रिमाइंड करून देते त्यांना. मी PPTचा नंबर पण पाठवते कितव्या नंबरची PPT केली आहे सेंड. बट ठीक आहे PPT मग शेअर करायला वगैरे काहीतरी प्रॉब्लेम येत असेल पण पाठवते मी सांगते.